guys, myself Gulab Thumbre and welcome to the channel Edgy on Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण दॅट इज फोटो रेस्पायरेशन बघणार आहोत. ओके, जस्ट 1 मिनिट. फोटो रेस्पायरेशन. ओके, आतापर्यंत आपण C3 सायकल आणि C4 सायकल द मोस्ट दोन्ही इम्पॉर्टंट सायकल कंप्लीट केलेल्या आहेत आणि आजचा फोटो रेस्पायरेशन स्टार्ट करत आहोत. ओके, आय होप की त्यामध्ये काही डाऊट नसेल. प्लीज जर लेक्चर एकदा जर नाही समजलं तरी आणखी एकदा बघा. एकदम पूर्ण म्हणजे स्टेप वाईज असं पूर्ण सांगितलं आहे. प्लीज थोडंसं कॉन्सन्ट्रेट करून बघा. ओके, तरी आणखी एकदा एक ओरली रिवाईज करतो. पहिल्या स्टार्टिंगला काय होतं, PEP फॉस्फोइलिन पायरुवेट. PEPमध्ये एक CO ॲड झाला, दॅट इज ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड. देन हा आपलं 4 कार्बन प्रोडक्ट आहे, राईट. मग त्याचं मॅलिक ॲसिडमध्ये कन्वर्जन होणार. मॅलिक ॲसिड आहे असं ट्रान्सफर होणार. मग ते पहिलं कोणती होती, दॅट इज मिझोफिल सेल. मिझोफिल सेलमध्ये कोणता होता, एन्झाईम पेप्केज. ओके, मग तिथं 4 कार्बन झालं. त्यानंतर कुठं आलं, बंडल शीथ सेल. बंडल शीथ सेलमध्ये कोणता एन्झाईम, दॅट इज द रुबिस्को एन्झाईम असतो. तिथं पेप्केज ॲबसेंट असतो. मग तो लगेच 4 कार्बन प्रोडक्ट दिसला तो लगेच ब्रेकडाऊन करणार. मग 3 कार्बन प्रोडक्ट तुम्ही तयार करणार आणि एक CO2 बाहेर निघून जाणार. तो C3 सायकलसाठी जाणार. ओके, आणि ते अगेन रिजनरेशन. दॅट्स ऑल, नथिंग मोर दॅन दिस. ओके, आता आपण फोटो रेस्पायरेशन चालू करूया. फोटो रेस्पायरेशन हे काय नाही, दिस रिॲक्शन वेअर RUBP म्हणजे पहिल्या स्टार्टिंग C3मध्ये बघितलं आपण, दॅट इज RUBP रुबिस्कोच्या प्रेझेंटमध्ये 3 PGA फॉर्म झालेलं. ओके, दॅट्स रुबिस्को इज दॅट इज व्हाय मोस्ट वर्ल्डमध्ये एकदम मोस्ट काय म्हणतात अबंडंट एन्झाईम आहे. ओके, मोस्ट अबंडंट एन्झाईम इज द रुबिस्को. इज कॅरेक्टराइज्ड बाय फॅक्ट इट्स active site can bind to O2 and CO2. yes, O2 and CO2, hence the name. म्हणजे रुबिस्को पूर्ण वर्ल्डमध्ये अबंडंट एन्झाईम आहे. बिकॉज याचं कॅरेक्टर काय, रुबिस्को बोथ दोन्हीला बाइंड करू शकतो. कशामुळं, CO2 दोन्ही ह्याला. ओके, CO2 आणि O2ला दोन्हीला बाइंड करू शकतो. ओके, hence the name. Rubisco has much greater affinity for CO2 when म्हणजे CO2 वर्सेस 2 ह्याला जर बघितलं देन CO2 साठी ग्रेटर अफिनिटी म्हणजे थोडंसं बाइंड करायला जास्त, थोडंसं कल आहे जास्त, इज नियरली इक्वल. ओके, वेन अफिनिटी वेन द CO2 आणि O2 जर इक्वल ह्याच्यात असतील ना, देन CO2 थोडीशी O2पेक्षा जास्त अफिनिटी असते. ओके, imagine what would happen if this were not so. This binding is competitive. If it is relative concentration of O2 and CO2 that is determines the which will bind. म्हणजे जर काय म्हणते रिलेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन, सपोज जर रुबिस्को कशाला बाइंड करणार, सपोज जर CO2 जास्त असेल, CO2 सपोज 50 मॉलिक्युल असतील, देन रुबिस्को ऑब्विसली ह्याला बाइंड करणार. जर सपोज O2चे काय म्हणते 100 मॉलिक्युल O2चे मॉलिक्युल असतील, रुबिस्को ह्याला बाइंड करणार. म्हणजे दोन्ही जर इक्वल असेल देन CO2कडे थोडीशी ग्रेटर अफिनिटी असते. आणि जर ज्याचं ऑब्विसली जास्त ज्याचं कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असतं बाकी. ओके, इन C3 प्लांट्स सम O2 मॉलिक्युल्स डज बाइंड टू रुबिस्को अँड हेन्स CO2 फिक्सेशन इज डिक्रीज्ड. येस, ह्याच्यामध्ये काय होतं, काय म्हणते just a minute. Yes, in C3 plants some O2 molecules does bind to Rubisco. म्हणजे काय, O2 जे आहेत ना याचं का ऑब्विसली C3 प्लांट्समध्ये काय असतं, ऑक्सिजन O2 जाते असतं, O2चं कॉन्सन्ट्रेशन जात असणार. सो O2 ह्याला, त्यामुळे हॅन्स CO2 फिक्सेशन इज डिक्रीज्ड. ओके, हॅन्स RUBP instead of being converted to 2 molecules of PGA binds to form 1 molecule of phosphoglycerol and phosphoglycolate and pathway called photorespiration. Okay, in the photorespiratory pathway there is neither synthesis of sugars nor ATP, rather it results in decrease of CO2 utilization. In the photorespiratory pathway there is no synthesis of ATP and NADPH. The biological function of photorespiration is not known yet. म्हणजे फोटोरेस्पायरेशनचं फंक्शन अजूनपर्यंत कळालेलं नाही आहे. काय म्हणतं आहे, O2 म्हणजे जास्त, O2कडे थोडंसं इथे जास्त कल होतं. O2 डज बाइंड टू रुबिस्को, हॅन्स CO2 फिक्सेशन इज डिक्रीज. हॅन्स द RUBP instead of being converted into 2 molecules of PGA binds to O2 to form 1 molecule of phosphoglycerate.
ओके अँड फॉस्फोग्लायकोलेटिन पॅथवे कॉल्ड काय म्हणतात फोटो रेस्पायरेशन. फोटो रेस्पायरेशन म्हणजे काय म्हणते C3 प्लांट्समध्ये आहे ना, जर सपोज तिथं CO2 सोबत बाइंड झाला, काय म्हणतात रुबिस्को O2 सोबत बाइंड होतो आहे. ओके तिथं जर सपोज काय म्हणतात CO2 सोबत जर बाइंड झाला असता, ओके कन्वर्टेड 2 मॉलिक्युल्समध्ये म्हणजे तिथला एक हे घेतलेला असता. दॅट्स ऑल. काय म्हणते RUBP इन्स्टेड ऑफ बिंग कन्वर्टेड 2 मॉलिक्युल्स ऑफ PGA बाइंड टू O2 म्हणजे O2 सोबत बाइंड होतं आणि 1 मॉलिक्युल ऑफ फॉस्फोग्लिसरेट अँड फॉस्फोग्लायकोलेट. जास्ती काही इम्पॉर्टंट असा टॉपिक नाही आहे हा, जस्ट रीड वन टाईम. आणि एवढं लक्षात ठेवा रुबिस्को वर्ल्ड वाईड इम्पॉर्टंट आहे कारण कॅरेक्टराइज्ड बिकॉज ह्याच्याकडं दोन्हीकडे ॲफिनिटी असते, दॅट इज CO2 आणि O2 दोन्हीला बाइंड करू शकतो. ओके आणि दोन्ही जर इक्वल प्रमाणात असेल देन CO2कडे थोडीशी ग्रेटर ॲफिनिटी होती. बस एवढंच लक्षात ठेवायचं. जास्ती एकदा रीड करून घ्या, जास्ती असं काय ह्यामध्ये नाही आहे. ओके डन. Just a minute. In C4 plants photo respiration does not occur. मग C4 plants मध्ये तर फोटो रेस्पिरेशन असं पण होत नाही. ओके बस हे फोटो रेस्पिरेशन कशामध्ये होतं आहे C3 प्लांट्समध्ये. ओके C3 प्लांट्समध्ये फोटो रेस्पिरेशन होते. C4 प्लांट्स नो. C4 प्लांट्समध्ये होतच नाही. बस दॅट्स ऑल. ओके थँक्यू सो मच. बाय बाय.